तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एक नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळी ना आमका रितेशने अळंबी आणून दिलेले आहे. हे बघा अळंबी, त्यात आहे मम्मी कापता. तर त्या अळंब्यांची ना आता मम्मी भाजी बनवीत ते तुमका दाखवत आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आमका वाडीतल्या पोरग्यान दिल्या नानू अळंबी ती आता मी साफ करतो आणि घालतलोय. आता जरा मीठ टाकून हे बघा चुरायची. किती भेटली आहेत ती काय अळंबी. हे बघा किती असती. आता करतोय त्याची भाजी बनवतोय. भाजी बनवताना पण तुमका मी दाखवतोय कशी करायची ती. आणि मग बघा कशी बनवतलंय ती. आता कापून घेतोय आधी. एवढ्याशा अळंब्यांका देऊ कयो ते 100 नाही तर 200 रुपये कणकवलीच्या बाजारात. केवढी मस्त आहेत ना, ताजी ताजी एकदम. एकदम ताजी ताजी. बघा कसे मस्त कळे दिसतात ते. भारी लागतात पण भारी मस्त. माका लय आवडतात हा. भारी. ते बघा आता कापता अळंब्या. कापून झाली की जरासा मीठ टाकून चुरायची. अळंबी सहसा मिळत ना आता पहिल्यासारखी. कोणीतरी आपले आणून देऊची तर कोणाक तरी मिळाली तर पण जाता रानात एकदाच भेटत नाही. एकदा म्हणजे 3 वेळा येतो एका जाग्यावर. तशी ना वर्षात एकदाच भेटतात ना. वर्षात ना एकदा. तर मित्रांनो, आता आमची अळंबी कापून झाली आहे. हे बघा, आता मम्मी ना कांदो कापता फोडणीसाठी कांदो कापता. हे बघा ठेवलं ना. कांदो पण घालतात ना, आणि काय काय घालतात. कांदो फोडणी द्यायचं, मसालो लावायचं, झाला. सोप्या कोकम टाकायचा. आता मम्मीचं कांदो वगैरे कापून झालो. आता खोबरा किसता. हे बघा, खोबरा पण घालूच असतं ना गे. खोबरा घालायचा, वरून टाकायचा. भाजी तुम्ही घाली काय. तर मित्रांनो, आता सगळं सामान घेऊन येलं इकडे किचन ओट्यावरती. आता त्याच्यात मम्मीने मीठ वगैरे टाकलं ना. मीठ टाकून आता चुरताय. चुरून झाली का पिळायची आणि मीठ टाकून अशी चुरायची आणि पिळून घ्यायची. पिळून झाली की नंतर मग कांदो टाकून फोडणीक घालायची. हे बघा, दाखवते तुमका करताना. आता पूर्ण पाणी काढलंय ना त्याच्यातला. हे बघा, इकडे ना खोबरा असा कांदो कापलेलो आणि इकडे ते आता मम्मीने गॅस पेटवला ना आणि त्याच्यावर ते बघा कढई ठेवला ना. आता त्याच्यात कांदो आणि खोबरा टाकता. कांदो आणि खोबरा नाही आधी. मग कांदो फक्त कांदो. घातल्यावर आता कढईत कांदा वगैरे टाकला ना आणि याकडे अळंब्यांना मसाला लावता. मसाला लावून झाल्यावर बघा, आता मसाला लावता त्यांका. बघा, आता तेल टाकून घ्यायचं त्याच्यात कढईत आणि त्याचे ढवळायचे. कांदो करत राहायचं. 2 चमचे तेल टाकलं. कांदो घाललं तर त्याच्यावर जरा अजून मसाला टाकते कलर येण्यासाठी. फोडणीला आपल्या गहू तसं टाकायचं ना मसाला. तर ना आता हे बघा, कढईत ते टाकलं ना अळंबी आणि त्याच्यात पाणी टाकून त्याची ढवळता. जास्त नाही, थोडासा पाणी टाकायचं. दम द्यायची.
आणि काय ढवळायचा. मीठ टाकतोय. अंड्याच्या भाजीसारखा लागताला ना. चवीनुसार मीठ. कोकम टाकायचे. ढवळू काय. हा, कोकम टाकायचे 4-5 कोकम. मस्त डब्यात भरून ठेवला ना. कोकम टाकायचे आतमध्ये 4-5. बघा मित्रांनो, आतमध्ये 4-5 कोकम टाकले ना भाजीत. आता ते ढवळे. मी ढवळू का. नको तू ढवळायचा, बोंगवीन मी. शिजवून घ्यायची. थोडं जरा पाणी आटला काय म्हणून ते थोडं टाकायचं म्हणून. आधी टाकलं तरी चालतं, काही नाही. एकदमच टाकतंय, शिजतं गेलं. खोबरा मकाटा जास्त होतो. टाक. हे बघा आता खोबरं टाकलं ना त्याच्यात आणि ढवळता. शिजू दे थोडा वेळ. शिजली काय सगळं सांगतंय कशी लागते. तर मित्रांनो, आता हे बघा सगळं टाकलं आपण आतमध्ये. आता थोड्या वेळाला शिजू देऊया. तर ती भाजी ढवळता मस्त. पाणी सुकू देतली. अंड्यासारखे वाटतं. आता सुकूक देत. तर मित्रांनो, आता भाजी पूर्ण बनवून झाली ना की तुमका भेटतंय. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. कशी झाली ते तुमका सांगताय लास्टला. आधी होऊ दे. मस्त पाणी बिणी आटत त्याच्यातला. ते परतून घ्यायची. आता काय होईल चिल्ली झाल्यात जमा. जरा कशी लागते टेस्ट करून बघ कशी लागतात. काय तरी या म्हणून थोडी मीठ टाकते. टाक. मित्रांनो, हे बघा आता पाणी पण सुकला त्याच्यातला. थोडं मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकता. आपल्या हवा तसं टाकायचं चवीपुरता. चवीप्रमाणे मीठ. ढवळ. तिखट, आंबट तिखट थोडी. मित्रांनो, आता आमची भाजी वगैरे बनवून झाली आहे. ते आता तुम्ही बघितलास कशी बनवत होता होती. ते बघा फायनल लुक त्या भाजीचं असं येतं. टेस्टला पण मस्त झाली आहे अशी मम्मी सांगत होती आता टेस्ट केल्याने ते. बस ही भाजी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. भाकरी, चपाती. तरी व्हिडिओ कसा वाटला तुमका कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.